तोही तेवढाच करतो, कोणीच कमी करत नाही. तुम्ही असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी निमशासकीय संस्थांचे अधिकारी आता 6व्या वेतन आयोगानंतर, 7वा सोडून द्या, 6व्या वेतन आयोगानंतर 25,000 रुपये महिन्याच्या कमी कोणाचंच पेमेंट नाही आहे. 25,000 रुपये महिन्याच्या कमी. आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला 25,000 रुपये महिना मिळतो का हो? त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे 25,000 रुपये अशी परिस्थिती आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन धारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे. आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला, एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं. त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे. त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन, आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले. 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती, म्हणजे पांठेलेवाला नाही येत यात, छोटा दुकानदार नाही येत यात. जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं, 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, 20 लाखापेक्षा नाही, आपण 10 लाखापेक्षा म्हटलं. आता 20 पूर्वी होता तर 10 लाख झालाय. पूर्वी आपला जेव्हा हे होता काय म्हणतात वॅट मध्ये ते 20 लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता. आता देशामध्ये 10 लाख ठेवलाय. काहीतरी चुकलं असेल माझं, मी सांगतो परत, सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर. त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे. आता मला सांगा, मग सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत, सगळे शेतकरी 3 लाखाच्या वर पैसा कमवणार आहेत. मग मला असं वाटतं बरोबर आहे, तुम्ही कोल्हापूरचे आहात, विदर्भ मराठवाड्यात येऊन बघा, मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतं. जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो, त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे, जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात. त्याच्यानंतर त्याचा विचार करू आपण, म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही, पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, विचार करता येईल आपल्याला. त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे. त्यानंतरचा कॉलम काय आहे, तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो नुसतं टिक करायचं आहे. म्हणजे 1.5 लाखाच्या कॅटेगरीत येतो की 1.5 लाखापेक्षा जास्त असून 1.5 लाखाची कर्जमाफी म्हणजे ओटीएसच्या कॅटेगरीत येतो, की आपण प्रोत्साहन योजनेमध्ये येतो म्हणजे वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो, की 15-16चा आता पुनर्गठित, आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे, त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे. त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय. यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही. इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल. आता याच्यात दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे, मग ती वेबसाईट उघडत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक एवढंच त्याच्यामध्ये. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण, लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे, ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे
सरकारची, त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे, पण ते आजी सैनिकाचा विषय आहे. मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शन मधून त्यांना वगळून टाकलाय. पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचा काय विचार करता येईल तो बघू. त्यामुळे हे जे केवायसी आहे हे जर केलं तर घोस्ट अकाउंट दूर होतील, खरे अकाउंट. आणि आता रोज माझ्याकडे पत्र येतात की आम्हाला कर्जमाफी नको, अशा लोकांनी फॉर्म भरू नये, त्यांच्याकरता सोय आहे. आता समजा असे काही 1% असतील, 0.5% असतील. मागच्या कर्जमाफीत काय झालं, अशा 0.5% लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली, जे म्हणतात आमचं करू नका. म्हणजे खरं तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे. अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो बोजा आम्ही शेअर करतो म्हणून हे आपण एक अकाउंट उघडलेलं आहे. म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे. पण सामान्य माणूस, एक नर्स आहे 80 वर्षाची, तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं 50,000 रुपये. या शेतकरी कर्जमाफी करता की माझ्या याच्यातनं करा, असे अनेक आहेत. म्हणजे माझ्याजवळ मी कधीतरी ते वाचूनही दाखवेल, कारण अशा लोकांना जाऊ दे, त्यांना रिकग्निशन नको आहे, पण आपल्याला देखील समाजासमोर अशी माणसं आणली पाहिजेत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक हा पैसा देत आहे, तो जो काही उभा राहील. आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला, तो जुन्या कर्जमाफीत झालेली जे काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला. आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीतनं मार्ग काढू. हे काही आता बघा, खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काय लोक म्हणाले घोषित झाली ना आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते. 100 कोटी रुपयाची थोडी आहे की सीएफ ऍडव्हान्स घेतला. आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही. आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपये आपण घेतले. ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू. दुसरं असं आहे, कर्जमाफी झाली. आता आपण बघा, मी सगळा कर्जमाफीचा अभ्यास केला. काही लोकांनी माझ्या अभ्यासावरही पुष्कळ कमेंट्स केले, पण ठीक आहे, मला सवय आहे, मी काय करू. तर मी अभ्यास केला. कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे प्रति कुटुंब. केरळमध्ये 2,13,000, आंध्रमध्ये 1,23,000, पंजाबमध्ये 1,19,000, तमिळनाडूमध्ये 1,15,000, कर्नाटक 97,000, तेलंगणा 93,000, हरियाणा 79,000, राजस्थान 70,000 आणि महाराष्ट्र 54,000. आणि आपण जर बघितलं तर विविध राज्यांनी जी कर्जमाफी केली आहे, संपूर्ण देशाची जी कर्जमाफी आपण केली होती ती 52,000 कोटीची होती. तेलंगणाने जी केली ती 15,000 कोटीची होती. आंध्र प्रदेशने जी केली ती 20,000 कोटीची होती. पंजाबने जी केली ती 10,000 कोटीची आहे. कर्नाटकने जी केली ती 8,000 कोटीची आहे. कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये विखे पाटील साहेब, काय कोणावर आरोप लावला, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते, पण आपलं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून सांगतो की कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकांची आपलं सहकारी बँकांची कर्जमाफी केली. पण सहकारी बँक किती, त्यांनी स्वतः सांगितलं 20%च होत्या त्यात. 80% लोक बाहेर आहेत, 80% लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. ते ठीक आहे, ते काही मागणी करू शकतात. ओबामा नाही मागू शकतात. आता ओबामा नाही, काय नाव ट्रम्प, त्यांनाही मागू शकतात. तो प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा विषय आहे. पंजाबमध्ये त्यांनी आपल्याला माहिती आहे 2 एकरापर्यंत कर्जमाफी सीमित ठेवली, सरसकट नाही केली पंजाबमध्ये देखील. आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये ही कर्जमाफी आपली जी आहे, म्हणजे त्या राज्यांचा विचार केला तर प्रति माणशी प्रति कुटुंब आपलं कर्ज सगळ्यात कमी असताना देखील या कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी ही आपण केलेली. यातल्या आता
काही प्रश्न असेही आले की तुम्ही कट ऑफ डेट ही जून 2017 का ठेवत नाही? कर्जमाफी प्रॉस्पेक्टिव्ह होत नसते. कर्जमाफी ही प्रिसिडिंग वर्षाची होत असते आणि त्याचं रॅशनल काय आहे, तर ज्यावेळी डिस्ट्रेस असतो, ज्यावेळी पीक कमी असतं, ज्यावेळी दुष्काळ असतो, ज्यावेळी अतिवृष्टी असते, आपण जर गेलं वर्ष बघितलं तर 12.5% आपला ग्रोथ रेट आहे. 12.5% शेतीचा एवढा ग्रोथ आपण केलेला आहे आणि त्यामुळे प्रॉस्पेक्टिव्ह ही कधीच कर्जमाफी होत नाही. आणि म्हणून आपण ती जी डेट घेतलेली आहे, आता ही गोष्ट खरी आहे की काही लोकांना वाटलं आमचंही होईल म्हणून ज्यांनी गेल्या 5 वर्ष रेग्युलर भरलाय अशा काही लोक 30 तारखेपर्यंत वाट पाहत बसले होते, आपली होईल आपली होईल, आणि मग शेवटच्या 3 दिवसात रांग लावून भरले लोकांनी पैसे भरले. म्हणजे आता जर तुम्ही 2017 म्हटलं तर आता ज्यांनी पैसे भरले तेच आपल्याला मारायला येतील की आम्ही एवढे वर्ष रेग्युलर भरले, याही वर्षी रेग्युलर भरले, तुम्ही सांगितलं होत नाही म्हणून जाऊन भरले आणि आता तुम्ही 17 म्हणताय. त्यामुळे तो अन्याय होईल. मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं मत असं असतं की वी शुड प्लीज एव्हरीबडी, बट व्हाईल प्लीजिंग एव्हरीबडी आपण आपल्या राज्याचाही विचार केला पाहिजे, राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे आणि बँकिंग सिस्टीमचाही विचार केला पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्याला प्रोत्साहन देणं ठीक आहे, पण सरसकट म्हणजे त्याचंही कर्ज माफ कराय बँकिंग सिस्टीम राहील का? ती कोलॅप्स होऊन जाईल आणि ही जर कोलॅप्स झाली तर उद्या शेतकऱ्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला विचारपूर्वक, अनेक लोकांची कन्सल्ट केलं, थोरात साहेब आहेत जे नाबार्डचे चेअरमन होते, त्यांचा विशेष उल्लेख मी करेन. म्हणजे खरं तर काही थोरात साहेबांवर आमच्या पक्षाचा वगैरे काही कुठला ठप्पा नाहीये, किंबहुना ते युपीएच्या काळातच अनेक कमिट्यांचे हेड होते, पण अतिशय आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, राज्यातील नानाभाऊ ऐकायचं आहे, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी मी पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही. ऐका पुढे, अजून संपलं नाहीये. अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, लोक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत
23,150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरिता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारसीनुसार समुचित लाभ देण्याची पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान,